मठामध्ये पोहोचलो आम्ही आणि मॅक्स करते मॅक्स लाईन तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. भाई बोलवतो हे बंद असेल, मंदिर बंद असेल बोलवतो. सुट्टी आली त्याच्यामुळे काय म्हणतात सगळ्यांचं प्रेम उठू चाललंय. सुप्रभात मित्रांनो, मी आणि कुशल आज पळसदरीला एका मठात चाललोय आणि सध्या आम्ही आलोय स्टेशनला आवरून वगैरे सगळं. हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसलेला वाट बघत होता, बघू भेटू त्याला आता. तिकीट आहे का? हे मी पण काढलं जस्ट. ते फाडू का? कुशल, हॅलो, आपण कुठे चाललोय? आपण पळसदरीला का? मठात. अच्छा, वेळच तशी आली आहे जरा. वेळ तशी आली बोलतोय. अशा वेळेत कोण बाहेर नाही काढू शकत, फक्त स्वामीच आहेत. त्यांनी वर केले तर मग मला वर जायची जिंकण्याचा मोह नाही. आज बड्डे पण आहे. बड्डे आज? आज जाऊ दे आता भाई. अरे बड्डे बोलतोय म्हणून मी काय बोलतच नाही. जातोय का? हो, मग राजांचं गाणं आहे, त्याचा आवाज नाही आला तरी मनात आहेत ना. वा तुला एक सुपर पॉवर दिली. हां, तू काय एक नाही, एक तर खूप पाहिजे. नाही, एकाने तुझं नशीब चांगलं करेल भाई, किंवा मग नाही असं नाही. म्हणजे तू स्वतःची वेळ म्हणजे तुझ्या आता वेळ कंट्रोल करू शकतो. हां, किंवा मग तू इनविजिबल होऊ शकतो आणि किंवा मग तू उडू शकतो. तू काय करणार? मी काय इनविजिबल बोलू शकतो, उडू शकतो आणि काय होतं? वेळ बदलू शकतो. इनविजिबल होऊ शकतो. इनविजिबल होईल, पाकिस्तानात जाईल, सगळी इन्फॉर्मेशन घेईल आणि येऊन इकडे आपल्या सैनिकांना सांगेल आणि मग पाकिस्तानची. इनविजिबल म्हटल्यावर मला काहीतरी वेगळं आता माझे प्लॅन्स एवढे वेगळे आहेत भाई. डेस्टिनेशन फर्स्ट आणि हीच काय म्हणतात मेंटॅलिटी भारताला मागे नेते. मीच येतो मी विचार करतोय की दुश्मनांच्या अड्ड्यात घुसून इन्फॉर्मेशन शोधू. हमजा अली मजारीचा भाऊ या. धुरंधर 3 कुशल फिरके मजारी. नागरेज नाव नागरे. मठामध्ये पोहोचलो आम्ही आणि मॅक्स करते मॅक्स लाईन तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. भाई बोलवतो हे बंद असेल, मंदिर बंद असेल बोलवतो. सुट्टी आली त्याच्यामुळे काय म्हणतात सगळ्यांचं प्रेम उठू चाललंय. ओके, सो आमचं दर्शन झालंय. आम्ही जस्ट मंदिराच्या बाहेर पडलोय. छान दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झाले. थोडा वेळ रांगेत उभे होतो, बट ठीक आहे. एवढा पण वेळ नाही लागला. जास्त जेवढा एक्सपेक्टेड होता तेवढा नाही लागला. जेवढा एक्सपेक्टेड होता तेवढा नाही लागला, बट ठीक आहे. दर्शन छान झालं. ॲट दी एंड ऑफ द डे दर्शन खूप छान. दर्शन छान होणं गरजेचं आहे. मन भरले, मन तृप्त झालंय त्या दर्शनाने. आता सगळं चांगलं होईल. येस, माझं पण सगळ्यांचंच सगळ्यांचं सगळं भलं होऊ दे. सगळ्यांसाठी झाले होतं इकडे. येस, बरीच कारणं आहेत आज इकडे यायची. पर्सनल ड्यू टू सम पर्सनल रिझन्स मी ते असं डिस्पोज नाही करणार इकडे. आता आम्ही एका ठिकाणी पूर्ण ब्रह्म स्नॅक्स कॉर्नर तिथे आलोय वडापाव खायला. ते आम्ही वडापाव मागवला आहे. आता वडापाव छान गरम वडापाव मिळतोय. तर तुम्ही परत कधी इकडे आले तर एकदा ट्राय करा पूर्ण ब्रह्म. मे बी तुम्हाला तुमचं नशीब असेल तर गरम वडापाव मिळेल. स्वामींची तू 4 रुपये कमी करण्यासाठी लोक काय करतात ना. 5 तरी कमीत कमी 5 तरी झाले. एडिट एडिट होईल नाही मग प्रमोशन कॅन्सल. गाईज, आम्ही जे प्रमोशन केलेलं ते आम्ही मागे घेतो. 20 रुपयाला होता वडापाव आणि एवढा खास नव्हता. काय बोलतो कुशल? अजिबात नाही. म्हणजे चटणी तर चटणी म्हणजे काय का त्यांनी का असं दिलं असं त्या काकूंनी आणि म्हणजे 20 रुपये का घेतले असं? हिशोब आमचा असा होता की 12 रुपयाला बेस्ट, 14 रुपये म्हणजे ठीक आहे. 18 रुपये म्हणजे काय आणि 20 रुपये. भाई 20 रुपयाला होता तो वडापाव का? म्हणजे सध्या आम्ही ते डॅमच्या साईडने चाललो आहे. कुशला मग बरोबर चाललोय ना? बघू पुढे गेल्यावर म्हणजे काय चालेल. डॅम तर तो आहे. हा मग तेच बोलतोय. कुठे चाललाय? हात रस्ता आहे. तू कुठे चाललायस? काय झालं? मागच्या वेळी असं नव्हतं यार. चला गोव्याला पण चुकवलंस तू. हे बघ, माझं मागच्या याच्यावर डिपेंड असतं. मागच्या वेळेच्या याच्यावर हे किती बदललंय. म्हटलं हा चुकला कसं काय हा? शॉर्ट बघायच अजून आता नको, नंतर जस्ट व्ह्यूज बघा. व्ह्यूज बोलते. व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू बघा.
तर काही हॉटेलमध्ये असताना ना एक भारी किस्सा घडला. मी तिथे वडापाव एकदम अरे legit. लेजिट मी विचार तिकडेच बोललो की ब्लॉग बाय सांगेन तर तिथे आम्ही ना वडापाव खात होतो आणि वडापाव खाता होता ना त्या ज्या हॉटेलवाले जे काकी होते त्यांचे नातेवाईक आले तर आणि नातेवाईक तिथनंच आधी लांबूनच हाय हॅलो म्हणजे काय कशा आहे काकू वगैरे केलं. हा. मग काकू पक्क्या उलट्या बोलणार होत्या. काकू बोलतात हा तिथूनच बोला हा. इथं का येऊ नका. मग त्यांनी झक मारली आणि ते इकडे आले. इकडे आले आणि त्यांचे नातेवाईक आले त्याने आलेला सुरुवात अशी केली की माझ्या मुलाचं लग्न आहे तर त्यांना वाटलं काकूंना की असं ऐकलं, हा हा, काकूंना असं वाटलं की लग्न आहे. लग्न म्हणजे आहे. अजून, काकू बोलत पत्रिका द्या. हा तर पत्रिका त्यांनी मागितली तर ते काय बोलले लग्न झालंय तर लग्न झालंय आणि यांना बोलवलं नव्हतं. काकूंचा हार्ट ब्रेक जो उदास झाली ना काकूंची. काकू डायरेक्ट पोहोचल्या की मी काय एवढं नसतं खाल्लं तुमच्या लग्नात, माझ्या पोरांनाच पाठवलं असतं, मी नसती आली. Legit. जो उदास झाला. आणि बापरे. आम्ही तिकडे बाजूलाच बसलो तर आमच्या समोर एक घडते आम्ही वडापाव खातोय आणि आमच्या समोर सगळा तमाशा चाललाय. म्हणजे तुम्ही विचार करा किती ते म्हणजे आम्ही काय करू म्हणजे आमचं ते लेजिट तोवाला सीन झाला की हटाव यार मटर पनीर पे कॉन्सन्ट्रेट करो. बरं आणि नंतर काय झालं काकूंचे दुसरे नातेवाईक पण आले आणि जेव्हा ते नातेवाईक आले तेव्हा काकूंनी त्यांना विचारलं की चहा ठेवते तुम्ही बसा चहा ठेवते. ह्यांना काकूंनी विचारलं नाही चहा ठेवते वगैरे काय. काकूंना चहा द्यायचीच नव्हती, पाणी पण नाही. काकू नॉट गिव्ह अप. आईची जय यायला एवढा मोठा किस्सा सांगितला आणि नंतर कळलं व्हिडिओ भेंडी 2x वरतीच राहिली. काय म्हणजे ना आता काय बोलू आता मला सांगायचं मग घंटा आता सांगतो तुम्हाला प्लॅटफॉर्मवर पोचू द्या मग. तुमच्यासाठी आम्ही परत सांगू 100% सांगू. येस आम्ही ना आता मला फक्त प्लॅटफॉर्मवर पोचू दे. आई शपथ येते लय रेगिस्तान वाटली. ऑडियन्स ही भगवान आहे. थांबा. ऑडियन्स ही भगवान आहे. ऑडियन्सला सगळं सांगायचं म्हणून तुम्हाला सांगितलं की ते आम्ही जिथे बसलो होतो तिकडे परत कधी जाऊ नका खायला. एवढं येस काय नाही. परत कधीच जाऊ नका म्हणजे ठीक होतं म्हणजे 20च्या हिशोबाने तो वडापाव मला हे नाही वाटला. जर त्याची प्राइस कमी असते तर ठीक आहे. म्हणजे 12 असती तर मग ठीक आहे काहीच बोललो नसतो आम्ही. पण 20 रुपये घेऊन पण वडापाव पण दिला आणि पाव पण जुना होत होता. बरं तुम्ही किस्सा ऐकला तो वेगळा सांगतो. लेजिट गाईज सिंगल लाईनच येते एकच लाईन. लोक इथे 4 लाईनच्या बसा करतात आणि लोक म्हणजे आम्ही बदलापूरवाले फक्त बाकी कोण नाही. उसाचा रस प्यायल्यानंतर कुशल त्याच्या घरी गेलाय आणि मी पण ऑलमोस्ट घरी पोहोचलोय. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया.